राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या 7 आमदारांनी सोडला त्यांचा पक्ष। 7 आमदारांनी साथ सोडली। अजित पवारांची प्रतिक्रिया समोर म्हणाले, सगळेच आमदार गेल्यावर अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे। नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 7 आमदार आता राष्ट्रवादी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झाले आहेत। महाराष्ट्रातील आगामी नागरी निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 7 आमदार सत्ताधारी राष्ट्रवादी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झाले आहेत। यानंतर नागालँडच्या राजकारणात मोठी राजकीय उलटपालट झाली आहे। यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील NDPPला 60 सदस्यांच्या विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे। यानंतर आता यावर अजित पवारांची प्रतिक्रिया काय दिली आपण बघूयात। मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली त्यावेळेस आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही। लगेच निवडणुका आल्या त्यामुळे तपासण्या करण्यासाठी वेळ मिळाला नाही। पण आवाहन केलं होतं ज्यांना गरज आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा। मात्र आता दिलेले पैसे परत घेता येणार नाही। यावर नक्कीच मार्ग काढू। कृषी विभागाचे चांगलं काम केलं आहे, पंचनामे केलेले आहेत। जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे पुढची कारवाई केली जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं। ते म्हणाले की अचानक पाऊस आल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत। कांदा उत्पादनाचं नुकसान झालं आहे। बजेटमध्ये तरतूद आहे, मदत केली जाईल। तर नागालँडमधील आमदारांनी साथ सोडली आहे। यावर बोलताना अजित पवार म्हणाले की 2 महिन्यापूर्वी सगळे आमदार मला भेटले होते, त्यांची तिथं काम होत नव्हती, अव्यवस्था होती, ही गोष्ट खरी आहे। त्याबद्दलची अधिक माहिती घेत त्यांनी स्वतः मला भेटून तक्रारी केल्या होत्या। ते आमदार अव्यवस्थित होते, ही गोष्ट खरी आहे। सगळेच आमदार गेल्यावर पक्षांतर बंदी कशी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आता त्याचबरोबर माणिकराव कोकाटेवर बोलताना अजित पवार म्हणाले की शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वक्तव्य होता कामा नये। शेवटी तो आपला बळीराजा आहे। काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्यांच्यामुळे असं होत आहे। मला जास्त महागात पडले असं म्हणते। अजित पवारांनी माणिक कोकाटे यांचे कान टोचले आहेत। आता ते पुढे म्हणाले की तक्रारी केल्याशिवाय महिला अत्याचाराच्या घटना कमी होणार नाही। कोल्हापूरमध्ये अशी एक घटना घडली, त्याचा तपास यंत्रणा करत आहेत। पुणे अपघाताची माहिती घेतली आहे। कोण विद्यार्थी होते त्याची ही माहिती घेतली आहे। त्याच्या परीक्षा संदर्भातल्या त्याच्या संस्था आहेत त्या निर्णय घेतील। आता हगवणे कुटुंबाला पकडलं आहे, त्याची चौकशी चालू आहे। काही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या आहेत, त्यांना तपास करू दे असतं। आता काहीपणा करायला नको असं देखील अजित पवार म्हणाले। शस्त्र परवानगीबाबत ही मी माहिती घेईल। लायसन्स द्यायचं जसा अधिकार आहे तसं तो रद्द करायचा पण आहे। कुणाकुणाला लायसन्स दिले आहे याची माहिती घेऊन त्यांना खरंच गरज आहे का हे तपासले जाईल असं अजित पवार म्हणाले। कोविडबाबत बोलताना ते म्हणाले की कोविडच्यात रुग्ण वाढत आहे, काळजी घेतली पाहिजे, प्रतिकारशक्ती पाहिजे। अजित पवारांनी त्यांचे 7 आमदार गमावल्याचं दुःख या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं। अजित पवारांना कशाबद्दल जास्त ताण आला आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं। अजित पवारांनी बोलता बोलता कोविडविषयी देखील माहिती बोलली आहे, तसंच हगवणे प्रकरणात देखील त्यांनी चांगली माहिती बोलली आहे। त्याचबरोबर माणिकराव कोकाटेंना सुद्धा त्यांनी कान टोचले आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला समजलं असेल। तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। आपल्या चॅनलवर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की आपल्या चॅनलवर जे काही लेटेस्ट न्यूज येत असते, जी काही लेटेस्ट न्यूज महाराष्ट्रात येत असते ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते। तुमच्यासाठी महत्त्वाची व्हिडिओ असेल ते देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते, त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।